नमस्कार. विश्व योग दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वे संतु निरामयाः म्हणजेच सर्वजण निरोगी राहोत हेच आपले कायम विचारसूत्र राहिले आहे. फार प्राचीन काळापासून आपले ऋषीमुनी योगांचा अभ्यास करत आलेले आहेत. भगवद्गीतेत देखील योग या विषयाचा उल्लेख आहे. म्हणजे सांगायचे झाले तर अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 48 यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योग म्हणजे काय हे सांगतात. तर अध्याय 6 श्लोक 11 ते 31 यामध्ये भगवान श्रीकृष्ण युद्धभूमीवरती देखील योगासनांचा किंवा योगाचा कसा अभ्यास करायचा याबद्दल अर्जुनाला सांगतात. योगाभ्यास केल्याने अनेक फायदे आपल्याला होतात. जे एखादे उदाहरणच द्यायचे झाले तर आपले ऋषीमुनी जेव्हा हिमालयात तपश्चर्या करत असतात तेव्हा या थंडीमध्ये स्वतःच्या शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे योगासन किंवा प्राणायाम करतात. तसेच जर समजा तुमच्या शरीराचे तापमान हे वाढले असेल तर ते नियंत्रित करण्यासाठी देखील एक विशिष्ट प्रकारचे प्राणायाम किंवा आसन केल्याने तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित होऊ शकते. यासारखे अनेक फायदे हे योगाभ्यासाचे आहेत. योगासन, व्यायाम, स्ट्रेचिंग, शारीरिक तंदुरुस्ती हा केवळ योगाचा एक भाग आहे. पण मुळात योग ही काय संकल्पना आहे, योगाभ्यास करायचा म्हणजे नक्की काय करायचे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आज याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत श्री अभय माटे सर उपस्थित आहे. सर, आपले या विश्व योग दिनाच्या विशेष पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री माधव रामकृष्ण माटे म्हणजेच अभय माटे हे लौकिक अर्थाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. वाणिज्य शाखेतून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तसेच ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे फेलो मेंबर आहे आणि डीसा ही परीक्षा देखील त्यांनी उत्तीर्ण केली आहे. पुण्यातच त्यांची सीए फर्म आहे. पुणे चॅप्टरचे ते 2007-08 मध्ये अध्यक्ष होते आणि 9-10 मध्ये मॅनेजिंग कमिटी मेंबर होते. अनेक संस्थांमध्ये त्यांनी टॅक्सेशन, FCRA, इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिट इत्यादींचे प्रशिक्षण दिले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे ते शिक्षक आहेत आणि योगाचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. तर सर, आपण आता योग या विषयाबद्दल अधिक जाणून घेऊयात. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. दरवर्षी आपण 21 जूनला विश्व योग दिवस साजरा करतो. तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की नक्की योग या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे किंवा त्याचं आध्यात्मिक महत्व काय आहे. योग हा शब्द संस्कृत मधल्या युज या धातूपासून आला. युज या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये जर म्हटलं तर तो जोडणं असा आहे. अच्छा. नेमकं जोडायचं म्हणजे काय काय जोडायचं. व्यक्तिगत पातळीवरती जर का विचार केला तर ही जोडणी आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या ज्या निरनिराळ्या पातळ्या आहेत त्यांना जोडत असते. अच्छा. काय पातळ्या आहेत आपल्या व्यक्तिमत्वाच्या. शरीर, आपण या जागेवर बसलो आहोत, शरीर या ठिकाणी आहे. शरीराच्या बरोबर श्वास पण चालू आहे. बरोबर. शरीर या ठिकाणी आणि श्वास कुठेतरी बाहेर आहे असं नाही होऊ शकत. बरोबर. हे झालं योगाचं किंवा जोडण्यातलं जे आपल्या ज्या शारीरिक ज्या पातळी आहेत या शारीरिक पातळीचं. ओके. व्यक्तिमत्वाच्या अंतरंगाकडे आपण जाऊया. हे बाह्यरंग झालं, सहजपणे दिसतं, कळतं. अगदी. अंतरंगामध्ये जर का गेलं तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 विषय त्यामध्ये येतात. अच्छा. आणि 7वी पातळी जी स्वतःची असते ती म्हणजे चैतन्य. ओके. आणि या 7ही पातळ्या ज्या वेळेला एकमेकांशी जोडलेल्या असतात त्याच वेळेला तो माणूस हे चांगल्या प्रकारचं कर्म किंवा यशस्वी कर्म हे करू शकत असतो. कर्म म्हटल्यानंतर कित्येक वेळेला असं वाटतं काहीतरी फार मोठं भव्य दिव्य केलं तर ते कर्म. अजिबात नाही. समोर आता आपल्याकडे हे तांब्या भांड ठेवलंय. या तांब्या भांड्यातलं तांब्यातलं पाणी भांड्यामध्ये ओतायचंय, कर्मच आहे हे. पण हे कर्म करताना जर का या 7ही पातळी जर एकत्र असतील तर हे कर्म चांगलं होईल. यातली जर एक पातळी कुठेतरी बाहेर इकडे इकडे गडबड करायला गेली तर पाणी हे पूर्णपणे भांड्यातच न पडता बाहेर पण सांडू शकेल. आणि म्हणून अशा ह्या 7ही पातळ्या एकत्रित राखणं हे आपल्याला प्रत्येकाला जमतं आणि हे जमणं म्हणजे योग आहे. आणि हे सगळं असं जर का आपण योग नियमितपणे त्याचा जर का अभ्यास करत राहिलं तर हे सगळं आपल्याला जमू शकतं. शरीर आपण इथं म्हटलं, श्वास त्याच्याबरोबर चालू आहे इथं म्हटलं. प्रश्न जर विचारला मग काय इथं नाहीये तर स्वाभाविकपणे उत्तर येतं मन नाहीये. मग ते गेलं कुठं. बरोबर. ते इकडे इकडे भटकायला गेलं. शरीर इथं खुर्चीत बसलेलं आहे
मन बाहेर जाऊन आलं. बरोबर. इतके वाजले, अमुक अमुक झालं, चहाची वेळ झाली, हे सगळं करून आलं. फक्त मनच गेलं का? अजिबात नाही. मनाबरोबर बुद्धी पण जाते. बरोबर. आणि त्यावेळेला जे चित्त, त्या चित्तामधलाच एक भाग जो स्मृती हा आहे तो पण बाहेर जात असतो. कारण मला माहिती असतं की अरे 4 वाजले म्हणजे चहाची वेळ झाली. मग हे माझ्या स्मृतीत आहे आणि म्हणून मग ते मी सांगत असतो की अशी आता चहाची वेळ झालेली आहे. म्हणून मन बुद्धी चित्त झालं. अहंकार पण तसंच असतो. समजा आपण इथं बसलेलो आणि कोणतरी गडबडीमध्ये बाहेरनं आलं आणि येता येता जर का कुठेतरी पाय अडखळला आणि पडला, उठल्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया काय असते? काय नाही झालं, काय नाही झालं. खरं म्हणजे सगळं शरीर फार ठणकत असतं, सणकलेलं असतं. पण तरी सुद्धा तो असं का म्हणतो? कारण शरीराला झालेली एखादी जखम किंवा वेदना या सहन करायची माणसाची क्षमता असते, ताकद असते. अहंकाराला धक्का पोचला, इतके सगळेजण बसलेत, त्यांच्या देखत मी पडलो, हे चालत नाही. बरोबर. आणि म्हणून अशी अहंकाराला जी काही बोचणी लागत असते, हे अहंकाराचं सुद्धा, हे सुद्धा व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. आणि त्यामुळे तो अहंकार पण आपण कितीही जरी संतांनी सांगितलेलं असलं की अहंकारापासून बाजूला व्हा, ते म्हणणं तर योग्यच आहे, त्यात चुकीचं अजिबात नाहीये. पूर्णपणे बाजूला जाता येऊ शकत नाही, कारण तो आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. तसंच चैतन्य ही शेवटची पायरी आहे, 7वा पातळी आहे. चैतन्य असेल तर या सगळ्या बाकीच्याला किंमत आहे. बरोबर. मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, हे सगळं चैतन्य आहे म्हणूनच होतं. प्रेताला पण कान असतातच की, त्याला कुठं ऐकू येतं? बरोबर. कारण त्याच्यात चैतन्य नसतं. म्हणून या 7ही पातळ्या एकत्र राखण्याचं काम जे करतो त्याला योग म्हटलेलं आहे. वा, खूप छान सर. म्हणजे इतक्या सहज आणि सुलभ पद्धतीने तुम्ही योगाची व्याख्या सांगितलेली आहे आणि आपल्या नेहमीच्या उदाहरणातनं मला वाटतं सगळ्यांनाच लक्षात आलं असेल. नाहीतर इतके दिवस आम्हाला असं, माझ्या सकट मला वाटतं प्रेक्षकांनाही असं वाटत होतं की योग म्हणजे खूप काहीतरी मोठी गोष्ट आहे, आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. पण आज तुम्ही इतक्या सहजतेने सांगितलं, तर मला वाटतं की मी जसं मगाशी म्हटलं की भगवद्गीतेमध्ये सुद्धा योग याचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे अध्याय 2 असो किंवा अध्याय 6 असो, तर भगवद्गीतेत काय उल्लेख आलेला आहे आणि योग या विषयाची आणि कोणी काही व्याख्या केली आहे का? भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 2 ठिकाणी याचा उल्लेख आलाय. अच्छा. योग कर्मसु कौशलम हा पहिला उल्लेख आलाय. आणि तसं समत्वम योग उच्चते हा पण दुसऱ्यांदा पण एक आलेला संदर्भ आहे. कर्मसु कौशलम म्हणजे मगाशी मी जे उदाहरण म्हटलं, तांब्यामधनं पाणी ओतायचंय, हे सुद्धा एक कर्मच आहे. आपण खूप वेळा कर्म म्हणजे काहीतरी मोठं आहे असं तर झालं तरच ते कर्म, असं काही नाहीये. एवढ्या छोट्या गोष्टी सुद्धा आहेत आणि कुठलाही माणूस हा कर्म केल्याशिवाय जगूच शकत नाही. बरोबर. त्यामुळे प्रत्येक वेळी त्याला कर्म हे करावंच लागणार आहे. मग ह्याच्यात कुशलता आहे का? मगाचंच उदाहरण जर चालू ठेवायचं म्हटलं तर पाणी माझं भांड्यात न पडता बाहेर पडतंय, 10-15% पाणी बाहेर पडलं, याचा अर्थ माझी कौशल्यात कुठंतरी कमतरता आहे. बरोबर. पण सगळ्याच्या सगळं पाणी हे भांड्यातच पडलं. योग कर्मसु कौशलम, ते कौशल्य मला साध्य झालं. समत्वम योग उच्चते, दुसरी जी व्याख्या जी आहे, समानता. कशाच्या मधली समानता म्हणायला पाहिजे? तेही भगवद्गीतेचंच उत्तर आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जया. शारीरिक पातळीवर जर बोलायचं म्हटलं तर सुख आणि दुःख, मग शीत आणि उष्ण. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंड बरं वाटतं, त्यामुळंच पोहायच्या तलावावरती गर्दी असते. आणि त्यामुळं शरीराला हे शीत आणि उष्ण हे पण द्वंद्वच आहे. याच जर का सामान्य भाषेत जर बोलायचं झालं तर सुख आणि दुःख, शरीराला सुख तरी होतं नाही तर दुःख तरी होतं, शारीरिक पातळीवर झालं. लाभा लाभो, मानसिक पातळीवरती आलं तर लाभ आहे किंवा हानी आहे, ही मानसिक पातळी झाली. जया जयौ, जय किंवा पराजय, या दोन्हीमध्ये सुद्धा ही जी द्वंद्व प्रत्येकाच्या आयुष्यात सातत्याने घडतच असतात. बरोबर. पण ही घडत असताना सुखाचं झालं की वा 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 फार छान म्हणून शेफारून जाणं, आणि दुःख झालं म्हणजे आता झालं माझं जीवन संपलं असं जाणं, हे दोन्हीही न ठेवता बाकीच्याही बाबतीतलं
समत्व त्याच्याविषयीचं राहणं, त्याच्याविषयीची समानतेची भूमिका आणि या सगळ्याचा मी साक्षी आहे, ते जीवनामध्ये घडत राहील. घडलं तरी हे बघणारा मी आहे, त्याच्यामध्ये लिप्त होण्याचं मला काही कारण नाही. अच्छा. त्यामुळे भगवद्गीतेने योगाची जी व्याख्या केली ती अशा पद्धतीने केली. अच्छा. याखेरीज सुद्धा महर्षी पतंजलींनी योगाची अतिशय सुंदर व्याख्या केली. अच्छा. आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की योगश्चित्तवृत्ती निरोधा. योग हा शब्द तर आता पहिला आपण काय आहे तो पाहिला. चित्त, वृत्ती, निरोध हे 3 शब्द आले. अच्छा. चित्त म्हणजे काय? आपण मगाशी 7 पातळी पाहिल्या, पण त्यातलं नेमकं चित्त म्हणजे आहे तरी काय, आपण एक अगदी सोप्या उदाहरणावरून समजावून घेऊया. समजा मला आरत्या येतात आणि 4 आरत्या मला येतात आणि मला कोणीतरी सांगितलं की आता एक आरती म्हणा. मग माझ्या समोर 4 पर्याय उपलब्ध आहेत, कुठली आरती म्हणायची. अंतरंगाच्या ज्या भागासमोर असे पर्याय उपलब्ध असतात त्याला मन म्हटलंय. अच्छा. म्हणजे मनासमोर हे 4 पर्याय आले की यातली आता कुठली तरी एक आरती मी म्हणायची. मग मी त्याची निवड करणार आहे. समजा मी निवड केली गणपतीची आरती म्हणायची. निवड करण्याचं काम अंतरंगाचा जो भाग करतं त्याला बुद्धी म्हणतात. अच्छा. म्हणून बुद्धीने निवड केली की मला गणपतीची आरती म्हणायची. आता मला अन्य 3 आरत्या पण येत आहेत. बरोबर आहे. पण गणपतीची आरती मी म्हणत असताना ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्य 3 आरत्यांमधली कोणतीही ओळ या आरतीमध्ये घुसडायची नाही. हे अनुसंधान जो अंतरंगाचा भाग ठेवतो त्याला चित्त म्हणतात. अच्छा. आणि म्हणून महर्षी पतंजलींच्या योगश्चित्त वृत्ती निरोधा या अनुसंधान ठेवणाऱ्या भागाचं आता त्याच्याशी नातं कोणाचं जोडलंय? वृत्ती. मग चित्त आहे, चित्ताच्या वृत्ती नेमक्या आहेत तरी कुठल्या, त्याचाही आपल्याला विचार करायला पाहिजे. मग चित्ताच्या वृत्तींच्या मध्ये निरनिराळ्या चित्ताच्या 5 वृत्ती आहेत. अच्छा. पहिली वृत्ती आहे ती प्रमाण आहे. लहान मुलं सुद्धा खेळताना आपण बघत असतो ना, सारखं म्हणतात काय पुरावा आहे. भांडण झालं की तर पहिलं म्हणतात तुझ्याकडे काय पुरावा आहे याचा. म्हणजे प्रमाण. प्रमाणामध्ये सुद्धा 3 प्रकार राहतात. प्रत्यक्ष प्रमाण, समोर समजा होळी यायचा दिवस आहे, होळी पेटलेली आहे, आग पेटलेली आहे, वेगळं काही बघायला लागत नाही, आग दिसते समोर. बरोबर. पण कित्येक वेळेला दूरवर कुठेतरी आग लागलेली असते आणि फक्त धूर दिसतो. मग ते अनुमान आहे. तिथं धूर दिसल्यानंतर मी काय म्हणतो की धूर दिसतोय ना म्हणजे आग असली पाहिजे. बरोबर. हे अनुमान झालं. आणि हे अनुमान जे आहे ना, अजून एक पुढचं उदाहरण घेऊया. समजा सूर्य आहे. सूर्य खूप मोठा आहे एवढं मला पक्क माहिती आहे, पण प्रत्यक्षामध्ये दिसताना तर तो एवढाच दिसत असतो, इतका की मी जर का असा हात ठेवला तर माझ्या तळ हाताची तो झाकला जातो. बरोबर. पण प्रत्यक्षामध्ये तर तो झाकला जाणं हे शक्यच नाहीये. अनुमानाने मला माहितीये की पृथ्वीपेक्षा सुद्धा सूर्य खूप मोठा आहे, कारण लोकांनी अभ्यास करून त्याचे अंदाज बांधलेले आहेत की हा एवढा मोठा आहे. हे अनुमान झालं. आता या अनुमानावर सुद्धा शास्त्रज्ञांनी हे मांडलेले अंदाज आहेत आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. मी काही प्रत्यक्ष बघायला गेलो नाही किंवा शास्त्रज्ञ पण कोणी तिथं सूर्याजवळ बघायला काही गेला नाहीये. बरोबर आहे. मग त्यांनी जे लिहून ठेवलं की हा सूर्य एवढा मोठा आहे, पृथ्वीपासून त्याचं जे एवढं अंतर आहे, याच्यावर मी विश्वास ठेवला. याला आगम म्हणतात. अच्छा. आणि म्हणून प्रमाणाचे प्रत्यक्ष, अनुमान, आगम असे हे 3 भाग राहतात. प्रमाण ही पहिली वृत्ती झाली. अच्छा. दुसरी वृत्ती राहते त्याला म्हणतात विपर्याय. विपर्याय. विपर्याय ही जी वृत्ती आहे याच्यामध्ये आपल्याकडं सगळ्या आपल्या जेवढे जेवढे उपनिषद काय, वेद काय, त्याच्यामध्ये एक उदाहरण खूप चांगलं दिलेलं आहे. अंधार ज्या वेळेला असतो आणि अंधारामध्ये कुठेतरी एक दोरी पडलेली असते. आपल्याला तिथनं जर जात असतो शेजारून तर त्यावेळेला काय वाटतं, अरे हल्लं बरं का ते. प्रत्यक्षात ते हल्लं वगैरे काही नसतं, कारण माझ्या डोक्यात काय असतं, ती दोरी नाही, तो साप आहे. आणि मग असं हे मिथ्या ज्ञान जे आहे त्याला विपर्याय म्हणतात. मग जोपर्यंत मी त्याला बॅटरी मारणं किंवा हल्ली बॅटरी कोणी वापरत नाही, मोबाईलच्या दिव्यावरनं तिथं बघणं आणि मग ज्या वेळेला करतं अरे ही तर दोरी आहे, याला पण घाबरणार. म्हणून मिथ्या ज्ञान जे होतं ते मिथ्या ज्ञान काय होतं, साप हे मिथ्या ज्ञान होतं. त्याचं खरं खुरं ज्ञान झालं की ही दोरी आहे. बरोबर. म्हणून दोरीला साप समजणं
हे जे मिथ्या ज्ञान आहे हा विपर्याय म्हटलं विपर्याय. जातं. अच्छा आता विपर्याय नंतरची तिसरी वृत्ती जी आहे त्याला विकल्प म्हटलेलं आहे. अच्छा. विकल्प म्हणजे काय? महर्षी पतंजलींनी केलेली व्याख्या फार सुंदर आहे. शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्यो विकल्प. हा ओके. शब्दाने पूर्ण ज्ञान झालं हम्म, पण प्रत्यक्षात ती वस्तू मात्र अजिबात नाहीये. हम्म. सोपं उदाहरण घेऊ आपण. सशाचं शिंग. ससा माहितीये? ससा समजावून सांगायची गरज नाही. बरोबर. शिंग माहितीये? हो. ते समजावून सांगायची गरज नाही. शब्दाने मला सशाचं शिंग हे पक्क समजलं पण अशी वस्तू दाखवा म्हटलं तर ती वस्तू जगात कुठं उपलब्धच नाही. नाहीये. म्हणून शब्दाने झालेलं ज्ञान वस्तू शून्यो पण प्रत्यक्षात तशी वस्तू Actually नाही. काही नाहीये. मग हे सगळं तरी ज्ञानाच्यासाठी किंवा शाळेतल्या शिक्षणासाठी जे सगळे हे 3 जे आता भाग सांगितले हेच सगळे या वृत्ती वापरल्या जातात. अच्छा. शाळेमध्ये शिकवत असताना प्रमाण मानलं जातं, प्रमाण दाखवलं जातं, सगळ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं बरोबर जातं. आहे. विपर्य मिथ्या ज्ञान त्यांच्याकडे जे आलेलं आहे ते काढून टाकलं जातं आणि बरोबर. अशा स्वरूपाची कुठली तरी सकृत दर्शनी कपोल कल्पित कथा वाटते. हम्म, मग एखाद्याला वाटलं की एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं की अरे चंद्रापर्यंत जाणारी शिडी बनव. हम्म. अर्जुनाने नाही का बनवली ती बाणांची शिडी? त्याला इंद्राचा ऐरावत खाली आणायचा होता स्वर्गातनं. हम्म. तशी तू बनव. कदाचित त्याला चंद्रापर्यंत जाणारी शिडी बनवता येणार नाही नाही. पण या विकल्पाचाच उपयोग करून निदान 100व्या मजल्यापर्यंत जाण्याची शिडी तर त्याला निर्माण करता येईल. बरोबर आहे. त्यामुळे ज्ञानासाठी या तिन्हींचा उपयोग आहे. अच्छा. चौथी जी याची वृत्ती आहे. हा ती आहे स्मृती. अच्छा. लक्षात राहत असतं. बरोबर. आता आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. हा कार्यक्रम संपल्यानंतर मला घरी जायचंय. हम्म, माझ्याकडे स्मृती आहे म्हणून ते शक्य आहे. बरोबर. जर स्मृतीने माझी साथ सोडली तर तुम्हालाच कोणाला तरी त्यातला हा कार्यक्रम करावा लागेल मला घरी पोहोचवण्याचा. बरोबर. म्हणून ही पण एक स्मृती ही वृत्ती आहे. वृत्ती आहे. ती पण सांभाळली पाहिजे. हम्म, चित्ताचं वैशिष्ट्य हे आहे की ते कायम या 4 पैकी कोणत्या ना कोणत्या एका वृत्तीमध्ये कायम असतच असतं. असतं. अच्छा. आणि इतकं सगळं आणि ते त्याच ठिकाणी कायम राहतं असं नाही. हम्म. कधी इथं असतं कधी तिथं असतं. बरोबर. हे असं सगळं जात असताना ते दमतं हम्म, आणि असं श्रांत झालेलं चित्त ज्या वेळेला विश्रांती घेतं हम्म. ती वृत्ती निद्रा आहे. अच्छा. त्यामुळे ही निद्रा ही सुद्धा एक वृत्ती वृत्ती आहे. आहे. आणि म्हणून महर्षी पतंजलींनी या 5 वृत्तींमधनं हम्म. निरोध त्यांचा करणं त्याच्यावरती आपला ताबा असणं मिळवणं. अच्छा. हे महत्वाचं आहे. कारण ते चित्त काय मला सांगून या वृत्तीत जात नाही कुठं. बरोबर आहे. मग ते सांगून जरी जात नसलं तरी माझा ताबा त्याच्यावर असला पाहिजे. बरोबर. हे ज्या वेळेला राहील त्याच वेळेला मला आनंदाचं जीवन जगता येऊ शकेल. बरोबर. तो ताबा मिळवणं म्हणून योगश्चित्त वृत्ती निरोध हा अच्छा. असा ताबा मिळवणं ही महर्षी पतंजलींनी केलेली केलेली व्याख्या आहे. आणि वा. त्या व्याख्येच्या आधारावर महर्षी पतंजलींचं सगळं योग विज्ञान हे सगळं त्याच्यावर आहे. वा. आणि म्हणून पातंजल योगसूत्र जी अत्यंत प्रसिद्ध आहेत याचा सगळ्याचा मुख्य उद्देश काय? या योगाच्या माध्यमातनं जे पुढे जायचंय ते कुठं जायचंय तर कैवल्य प्राप्ती हम्म. हे शेवटचं उद्दिष्ट आहे. पण बरोबर. त्याच्या निरनिराळ्या पायऱ्या आहेत. पायऱ्या आहेत. वा. पुन्हा म्हणजे अगदी महर्षी पतंजलींनी सांगितलेली योग याची व्याख्या किंवा भगवद्गीतेतील जो भाग आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगितला. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलही आता लक्षात आलं. तर जसं आपण म्हटलं की महर्षी पतंजलींनी योग या विषयाची व्याख्या केली आहे तसंच मला वाटतं त्यांनी अष्टांग योग याबद्दलही सांगितलेलं आहे. तर थोडं आम्हाला अष्टांग योग याबद्दल मार्गदर्शन कराल का? महर्षी पतंजलींनी एकूण योगाची 8 अंग सांगितली. अष्टांग जे बरोबर. म्हटले ते 8 अंग सांगितली. हम्म, यम, नियम, हम्म, आसन, प्राणायाम, हम्म. प्रत्याहार, हम्म. धारणा, ध्यान आणि समाधी. ओके. त्यातले यम जे आहेत हम्म. समाजामध्ये शेवटी आपण राहतो. एकटं दुखतं आपल्याला राहता येत नाही कारण बरोबर. वनामध्ये जाऊन काय आपण राहिलो राहू नाहीये. शकत. आणि राहणारा एखादा माणूस असा कुठंतरी निघतो जो ध्यानासाठी तिकडे जाऊन बसलाय म्हणून. पण आपण सगळे सामान्य माणसं समाजात राहणार आहोत. बरोबर. मग समाजामध्ये जर का आपण राहणार असू तर आपलं आणि अन्य व्यक्तींचं येणारं असणारं नातं समाजाच्या बरोबरचं असणारं नातं हे चांगलं राहिलं पाहिजे. बरोबर. मग त्याच्यासाठी जर का काही आपण जर नियम
हे जर का पाळले, हम्म. हा नियमातला जो यांचा पतंजलींचा शब्द या अर्थाने नाही नाहीये. वापरते, अच्छा. रूल्स Rules या अर्थाने जे या आपण अर्थाने. म्हणतो ओके. हा. ते पाळावे लागतील. बरोबर. मग ते कुठले, तर ते यम आहेत. अच्छा. या यमांच्या मध्ये अहिंसा, हम्म. सत्य, हम्म. अस्तेय, हम्म. ब्रह्मचर्य ओके. आणि अपरिग्रह. हम्म. अहिंसा, कुठल्याही माणसाची मी हिंसा करणार नाही, पण करणार हिंसा ही फक्त काही शरीराला मारायचं एवढ्यानेच होत नाही. बरोबर. कायिक, वाचिक आणि मानसिक सुद्धा या होऊ तिन्ही मध्ये ही हिंसा होऊ शकते. ती तिन्ही हिंसा मी मी करणार होऊ नाही. देणार नाही. त्यामुळे ही अहिंसा झाली. बरोबर. सत्य, सत्याचं पण मी पालन करत राहीन, जे खरं असेल तेच बोलीन. हम्म. आणि त्याच्यावरचं आपल्याकडचं सांगितलं जाणारं सुभाषित अतिशय छान आहे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम, अप्रियाद. प्रियमच नानृतम ब्रूयात, एष धर्म सनातन. हा असा जर का हा सनातन धर्म असेल तर असंच सत्य मला बोलायला लागेल. आणि म्हणून मग हे सत्य आलं तर माझे समाजातले असणारे संबंध ठीक राहतील. बरोबर. हा सत्य आला. अस्तेय, चोरी न करणं, हम्म. जे दुसऱ्याचं आहे ते माझंच म्हणून मी करणं बरोबर. हे योग्य नाहीये, कारण ते केलं तर समाजाचं आरोग्य बिघडतं. बरोबर. आणि म्हणून नाहीतर मग काय होतं की जो धनदांडगा आहे किंवा नुसता शरीराने दांडगा आहे तो लुबाडून दुसऱ्यांचं धन घेऊ शकतो. हम्म. आणि म्हणून अशा प्रकारची चोरी न करणं हे अस्तेय आहे. हम्म. ब्रह्मचर्य, समाजामध्ये नर आणि मादी, स्त्री आणि पुरुष हे राहणारच आहेत. बरोबर. पण म्हणून जे आज पाश्चिमात्यांच्या जगामध्ये चाललेलं आहे, कुठलीही एक महिला दिसली की ती जणू काही माझी पत्नीच आहे अशा स्वरूपाचं जे वर्तन राहतं हम्म. ते वर्तन, आणि आपल्याकडच्या परंपरेमध्ये मात्र ती माझी माता आहे, माता. माझी पत्नी सोडली तर बाकी सगळ्या मला माता आहेत. बरोबर. हा मानसिकतेमधला जो फरक आहे, यामुळे समाजाचं आरोग्य हे टिकून राहत असतं. बरोबर. आणि त्यामुळे ते टिकून राहायला पाहिजे. बरोबर. म्हणून ब्रह्मचर्य हे पण राहिलं पाहिजे. हम्म. आणि अपरिग्रह म्हणजे सगळंच्या सगळं मी मला घेऊन ठेवणं, साठवून ठेवणं, हे सगळं न करता हम्म. मला जेवढी आवश्यकता आहे तेवढंच मी घेणं हम्म. हे अतिशय महत्वाचं राहतं. बरोबर. श्रीमद भागवतामध्ये एक या संदर्भामधला फार सुंदर श्लोक आहे. हम्म. यावत भ्रियेत जठरम तावत स्वत्वम ही देहिनाम, हम्म. अधिकम योभिमन्येत सस्तेनो दंडम अर्हती. हम्म. यावत भ्रियेत जठरम, जठर म्हणजे पोट, पोट भरण्यापुरतं जेवढं आवश्यक आहे तेवढं. तावत स्वत्वम ही देहिनाम, मनुष्याने तेवढं हे गोळा केलं पाहिजे. बरोबर. त्याच्यापेक्षा जो कोणी जास्त करेल तो दंडासाठी पात्र आहे, तो शिक्षेसाठी पात्र आहे. हम्म. त्यामुळं असा अपरिग्रह हा सुद्धा यमामध्ये येतो. बरोबर. पुढचं जे येतं ते नियम येतं. हे आपण सामाजिक स्तरासाठी पाहिलं की सामाजिक आरोग्य ठीकठाक राहण्यासाठी. काय काय नियम आहेत. पण नियम काय आहेत? माझं व्यक्तिगत पण आयुष्य चांगलं राहिलं पाहिजे ना. बरोबर. मग ते जर का चांगलं राहायचं असेल तर त्यासाठी नियम आहेत. हम्म. ते नियम कुठले आहेत? तर पहिला नियम आहे शौच. आणि मी स्वच्छता सगळीकडे पाळीन. हम्म. ही सगळी स्वच्छता, माझी शरीराची, मनाची, दोन्हीची ही स्वच्छता पाळणं हम्म. हे सगळे महत्वाचे आहेत. शुद्धता, बरोबर. संतोष, जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये समाधान राहिलं पाहिजे. अगदी. ते जर नाही राहिलं तर अब्जावधी असणारी माणसं सुद्धा संतोष जर नसेल तर मला अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे करत राहतात. तप, तप याचा अर्थ असा आहे की जर काय हे सगळं मला करायचं असेल आणि माझं आरोग्य जर ठीकठाक ठेवायचं असेल तर काही कष्ट हम्म. हे मला सहन करावे लागतील. बरोबर. मग हे जर का व्यायाम करायचा आहे, उदाहरणार्थ व्यायाम जर करायचा असेल तर काही कष्ट येणार आहेत. बरोबर. हात वर खाली नुसते करायचे म्हटले तरी काही ना काहीतरी कष्ट आहेतच. हे सगळं तप आहे. हे सगळं मी आनंदाने स्वीकारीन. हम्म. ही मानसिकता ज्या वेळेला येईल त्यावेळेला ते मला नियमामध्ये मी राहीन हम्म. आणि हे नियम मला चांगल्या मार्गाला घेऊन घेऊन जातील. जाते. स्वाध्याय, स्वाध्याय असला पाहिजे, माझा स्वतःचा अभ्यास अभ्यास असला पाहिजे. समर्थ रामदासांनी पण म्हटलं अभ्यासोनी प्रगटावे. हम्म. जगात तर आपल्याला वावरायचंच आहे सगळीकडे, बरोबर. पण ते तसंच अडाणीपणाने वावरून नाही उपयोग. हम्म. मी माझा सगळा गृहपाठ करीन आणि मग बाहेर जाईन, मग बाहेर जगामध्ये प्रगटीन. बरोबर. हे अभ्यासोने प्रगटावे हा स्वाध्याय आहे. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराला सगळं काही समर्पण करून त्यानंतरच मी माझं जीवन हे सगळं चालवणार आहे. जे काही मला मिळालं ते सगळं ईश्वराला मी समर्पण करतोय.
ज्या निरनिराळ्या आरत्यात त्यामध्ये पण म्हटलेलं असतं 13 तुझको अर्पण. हम्म. त्याचंच सगळं आहे, पण ते त्याला मी अर्पण अर्पण करून सगळं देऊन टाकतोय. असं केलं म्हणजे स्वतःचा अहंकार वाढत नाही. बरोबर त्यामुळे ईश्वर प्रणिधान बरोबर. हे नियम झाले. हम्म. पुढचं जे आहे ते काय आहे तर आसन आहे. हम्म. त्या आसनाने सुद्धा निरनिराळ्या शारीरिक ज्या हालचाली आहेत किंवा हम्म. शरीराच्या ज्या स्थिती आहेत त्या निरनिराळ्या पाळल्यानंतर स्वाभाविकपणे शरीराला चांगला व्यायाम होतो अच्छा. आणि शरीर चांगलं राहतं. हम्म. पण या आसनाचं सुद्धा महर्षी पतंजलींनी केलेलं वर्णन जे आहे ते अतिशय सुंदर आहे. हम्म. स्थिर सुखम आसनम, हम्म. की जे स्थिर पण आहे आणि सुखावह पण आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या सगळ्याचा शेवट जोडलाय कुठे तर कैवल्य प्राप्तीसाठी. बरोबर. समाधीतनं कैवल्य प्राप्ती हे उद्दिष्ट आहे. हम्म. सगळीच्या सगळी आसनं ही त्या कैवल्य प्राप्तीसाठी किंवा त्या धारणा ध्यान समाधीसाठी उपयोगी पडू शकत नाहीत. बरोबर. उदाहरणार्थ जर आपण अगदी अवघड उदाहरण घेतलं, शीर्षासन करतोय हम्म. आणि एखाद्याने सांगितलं शीर्षासनात मी समाधी लावतो, लाखात तरी एकाला जमणार आहे का? बरोबर. त्यामुळं समाधी लावण्यासाठी किंवा ध्यान धारणा करण्यासाठीची आसनं वेगळी आहेत, वेगळी पण शरीराच्या शुद्धतेसाठी या सगळ्या आसनांचा उपयोग नक्की आहे. बरोबर. पण ते स्थिर पण पाहिजे आणि सुखावह पण पाहिजे. शरीराला खूप ताणतणाव झालेला नाही पाहिजे, तर ते ठीक आहे. बरोबर. ते व्हावं कसं? महर्षी पतंजली त्याचंही उत्तर त्यात पुढे देतात. प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम, या दोन मुळे हे होईल. हम्म. प्रयत्न शैथिल्य, प्रयत्नांची शिथिलता. प्रयत्न म्हणजे काय? शरीराला स्वाभाविकपणे हालचाल करावी असं वाटत असतं. बरोबर. हे जे वाटणं आहे त्याला प्रयत्न असं नाव आहे. आणि म्हणून या प्रयत्नांची शिथिलता हम्म. शारीरिक पातळीवर पण असेल, मानसिक पातळीवर पण असेल, ही ज्या वेळेला साधली जाते त्यावेळेला आपल्याला हे आसन ठीकठाकपणे हे करता येऊ शकेल. अजून एक सोपं उदाहरण घेऊया आपण. दोन माणसं संध्याकाळच्या वेळेला बागेमध्ये छानपैकी बाकावर बसलेली आहेत. हम्म. त्यातला एक माणूस पेन्शनर आहे. हम्म. मस्त हवा यावी, छान वाटावं, गार हवेची झुळूक यावी अंगावर, मन प्रसन्न व्हावं म्हणून बसलाय. बरोबर. आणि दुसरा जो माणूस आहे त्याच्याच शेजारी बसलाय, तो सीआयडी आहे. हम्म. आणि त्याला असं खबऱ्यांनी सांगितलंय की इथनं एक चोर इथनं जाणार आहे, त्याला पकडायचं काम ते त्याच्याकडे आहे. ओके. शारीरिक स्थिती दोघांचीही बाकावर बसणं हीच आहे. पण एक पेन्शनर जो आहे तो प्रयत्न शैथिल्यात आहे, सहजता आहे त्याच्याकडे. आणि हा दुसरा जो आहे त्याच्यामध्ये हे प्रयत्न ही त्याची प्रेरणा आहे. तो प्रयत्न काय काय करतोय तर चोराला पकडणं ही त्याची प्रेरणा आहे. आणि मग तो तसा बसलेला आहे, त्यामुळे तो मानसिक दृष्ट्या शैथिल्यामध्ये आहे का? अजिबात नाही. 5 मिनिटानंतर समजा त्याला त्याच्या बॉसचा फोन आला की अरे ज्या चोराला पकडायला तुला सांगितलं होतं ना, तो चोर आम्हाला आमच्या इथंच मिळाला, त्याला आम्ही पकडला, आता तू परत ये. तो एकदम प्रयत्न शैथिल्यामध्ये जाईल. बरोबर. झोपेमध्ये आपण समजा आहोत, झोपेमध्ये एखाद्या माणसाचा हात असा वर उचलला आणि सोडून दिला तर आपोआप खाली पडेल. बरोबर. कारण हे झोपेमध्ये प्रयत्न शैथिल्य स्वाभाविकपणे आहे. हे प्रयत्न शैथिल्य जर का तिथं शारीरिक अवस्थेवर जर तिथं आलं, मानसिक अवस्थेवर पण आलं, तर त्याचा उपयोग हा अधिक चांगला होणार आहे. त्यामध्ये आपल्याला आणि चांगल्या पद्धतीने ही योगासनं करता येतील. बरोबर. योगासनं केली आपण, त्याचा परिणाम काय? परिणाम म्हणून जो येणार आहे तर तो द्वंद्वाभिघात. मगाशी जो आपण द्वंद्वाचा जो भाग बघितला, सुखदुःखे समेकृत्वातला, ही सगळी द्वंद्व आहेत. ह्या सगळ्या द्वंद्वांचा अभिघात, द्वंद्व राहणार आहेत की नाही शिल्लक? ती राहणारच आहेत. मला त्रास नाही झाला म्हणजे बस झालं, मग राहिनात किती बिचारी. म्हणून ती मला त्रास देऊ शकणार नाहीत, कारण मी त्याच्यावर विजय मिळवलेला असेल या आसनांच्या अभ्यासातून. कारण या आसनांच्या अभ्यासामध्ये मी स्वतःहून समजा जर असा पाय एवढा 45 इंच वर उचलायचा आणि ठेवायचा असं जर म्हटलं असेल, एका अर्थाने हे मगाशी म्हटलेलं आपलं तप पण आहे. आणि हे तप करून आसन केलं, शारीरिक त्रास होणार आहे का नाही? 101% होणार आहे. पण या त्रासातनं मला नंतर द्वंद्वाभिघात, हा त्रास होणं आणि न होणं, यातनं मी बाहेर कसा पडणार आहे, तर याच्या आधारावर मी बाहेर पडू शकणार आहे. बरोबर. पुढचं जे अंग जे आहे ते आहे प्राणायाम. निरनिराळ्या प्रकारचे प्राणायाम आहेत. लोक तर दीर्घ श्वसनापासून ते अनेक पर्यंत प्राणायाम जातात. रामदेव बाबा तर याच्यावर अख्खं प्राणायामावरती करतात, श्री श्री रविशंकरजी करतात.
जग्गी वासुदेव हे पण आहेत, त्याही बरोबर. सगळे प्राणायाम या सगळ्या निरनिराळ्या प्रकारचे जातात. मग अनुलोम विलोम आहे, नाडी शोधन आहे, बरोबर. भस्त्रिका आहे, कपालभाती आहे, भ्रामरी आहे. भ्रामरी आहे. या सगळ्या प्राणायामांचा उपयोग करून श्वसनावरती मला ताबा नियंत्रण. कसा मिळवता येईल. बरोबर. त्याचं कारण महत्वाचं असं आहे की श्वसन म्हणजे श्वास आणि मन हम्म. यांचा खूप जवळचा संबंध आहे. हम्म. ज्या वेळेला भावना बदलते हम्म. त्यावेळेला श्वास बदललेला असतो. बदललेला असतो. मला एकदम भीती वाटली, बरोबर आहे. श्वासाची गती वेगळी गती असते. वेगळी असते. एकदम उत्तेजित झालेलो आहे मी, श्वासाची गती वेगळी आहे. पण हा फक्त वन वे ट्रॅफिक नाहीये. हम्म. भावना बदलली की जसा श्वास बदलतो तसा श्वास बदलला की भावना बदलते. मग हे आपल्याला करता येईल का नाही? बरोबर आहे. प्राणायामातनं आपल्याला ते साध्य करता येऊ शकतं. आणि प्राण म्हणजे जीवनाची ऊर्जा येते शेवटी. बरोबर. आणि ह्याचं नियंत्रण करणं, याची नियमितता करणं, या सगळ्यावरचं जे उत्तर आहे ते म्हणजे निरनिराळे प्राणायाम आहे. बरोबर. आणि म्हणून या प्राणायामाच्या आधारावर आपली शरीराची अंतर्गत स्वच्छता ही फार चांगल्या प्रकाराने ही होऊन होत जाते. असते. पुढचं जे अंग जे आहे ते प्रत्याहार, प्रत्याहार. प्रति आहार. हम्म. स्वाभाविक आहे, मला जेवण समोर दिसतंय म्हटल्यानंतर तो माझा आहार आहे. पण तशी माझी निरनिराळी इंद्रिय पण आहेत ना, हम्म. त्यांचाही आहार आहे. हम्म. डोळ्यांचा आहार पाहणं हा आहे, जिभेचा आहार चव हा आहे, कानाचा आहार ऐकणं निरनिराळे हे आहे, त्वचेचा आहार माझा निरनिराळ्या स्पर्शाची अनुभूती घेणं हा आहे. हा जर असेल आहार, तर याच्या जर का आपण आहारी जायला लागलो आहाराच्या, हम्म. अगदी सोपं स्वाभाविक आहे. समोर छानपैकी बटाटे वडे दिसत आहेत म्हटल्यानंतर त्याच्या आहारी मी गेलो, उद्या काय होणार आहे माझं? बरोबर. हेच बाकीच्याही सगळ्याच्या बाबतीत आहे. सगळ्याच बाबतीत आहे. बरोबर. आणि म्हणून या आहारापासनं प्रति आहार त्यातनं निवृत्ती होऊन होणं. मी माझं स्वतःला तिथे त्याच्यापासून बाजूला कसा ठेवू शकेल, त्याच्यात मी वावत कसा जाणार नाही, हे कसं बघायचं. याचा अर्थ बटाटे वडा खायचाच नाही असं नाही. हम्म. मर्यादित अर्थाने मर्यादित. त्याचं सेवन केलं तर ते ठीक आहे. पण अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण पुढे जातो त्यावेळेला तो प्रत्याहार हा साधला जातो. पुढच्या ज्या 3 पातळ्या आहेत, 3 जे अंग आहेत, त्याचा विचार महर्षींनी हा सलगपणे केला. या इतक्या सगळ्या या 5 अंगांचा विचार स्वतंत्रपणे केला. स्वतंत्र आहे. धारणा, ध्यान, समाधी अच्छा. हे मात्र तिन्ही एकत्रच. एकत्र हे पतंजलींच्या सगळ्या याच्यामध्ये मांडले गेले. हम्म. पहिला धारणा म्हटला गेला. हम्म. काय धारणा म्हणजे काय? देशबंध चित्तस्य धारणा. हम्म. देशबंध म्हणजे काय? देश म्हणजे कुठली तरी जागा, हम्म. त्या ठिकाणी बांधून ठेवणं. हम्म. कशाला? चित्तस्य. चित्ताला अशा ठिकाणी बांधून ठेवणं याला धारणा म्हणतात. हम्म. आपण एखाद्या शेतामध्ये जर का गेलो तर तो शेतकरी सुद्धा काय करत असतो, त्यांनी त्याचा बैल तिथं झाडाला बांधलेला असतो. हम्म. एक दोरी ती त्या बैलाच्या गळ्यामध्ये असते बरोबर. आणि दुसऱ्या दोरीचं ते टोक हे त्या झाडाला बांधलेलं बांधलेलं असतं. असतं. याचा अर्थ काय झाला की त्या बैलाला इकडे इकडे हिंडायला मुभा आहे, पण कुठपर्यंत? त्या दोरीच्या लांबीपर्यंत, बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त नाही. जास्त नाही. धारणेमध्ये नेमकं तेच असतं. मग धारणेमध्ये समजा एखादा जप घेतात लोक, हम्म. जप म्हणत राहतात, याचा बरोबर. अर्थ काय? मन भटकणारे का? 101% भटकणारे. बरोबर. चंचलम हे मनः कृष्ण जे म्हटले ते एकदम सत्य आहे. खरं आहे. त्याला भटकायला परवानगी कुठपर्यंत दिली? लांबी. ही लांबी ठरवून टाकली. हम्म. या जपाच्या वेळेला जा इकडं तिकडं, जप म्हटला पुढचा पुन्हा ये इकडं. हम्म. आणि म्हणून अशा पद्धतीने जे केलं जातं ते देशबंध चित्तस्य धारणा. म्हणजे ती धारणा. तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम. एक भावना जी मनामध्ये निर्माण झाली तीच भावना पुढच्या अनेक क्षणांपर्यंत ज्या वेळेला टिकून राहते त्याला ध्यान म्हटलं जातं. अच्छा. आणि हे ध्यान म्हणून पहिली धारणा झाली, पण हे तिन्ही एकत्र का? तर या एकातनं एक आलेल्या पुढच्या पायऱ्या आहेत. म्हणून तत्र प्रत्ययैकतानता, जी धारणा ठेवली, जप घेतला एखादा किंवा एखाद्याने म्हटलं की नाही मी या 2 डोळ्यांच्या भुवयांच्या मध्येच माझं ध्यान सगळं केंद्रित करणार आहे, लक्ष केंद्रित करणार आहे, किंवा नाभीवर बेंबीवरच फक्त मी करणार आहे. बरोबर. याचा अर्थ झाला की हिंडायला जागा मिळाली पण पुन्हा तिथे यायचंय. बरोबर. आणि तिथं एकदा ही भावना निर्माण झाली, इथलीच भावना झाली किंवा बेंबीतली भावना झाली म्हटल्यानंतर कुठेही गेलं तरी ते पुन्हा तिथे येणार आहे.
म्हणजे मग ती ध्यान झालं. बरोबर. आणि मग हे ध्यान झाल्यानंतर पुढची पायरी समाधी आहे. ओके. तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम हम्म. तदेव अर्थमात्र निर्भासम स्वरूप शून्यम इव समाधी. अर्थमात्र निर्भास. एकदा ध्यानामध्ये असं गुंतत गेल्यानंतर चित्ताला एकदा सवय ही सवय लागून गेली. बऱ्याच वेळेला चित्त हा शब्द हा चित्त म्हणून न वापरला जाता मन या म्हणूनच मोघमपणे वापरला जो वापरला जातो, बरोबर. आपण त्यातला फरक लक्षात घेतला. पण अगदी. तरी सुद्धा चित्ताला आहे मूळ, पण मनाला म्हणायचं असेल मोघमपणे म्हणायला हरकत नाही. पण म्हणून ते काय मग स्वरूप शून्यमेव. ज्या वेळेला अशी सवय लागायला लागते त्यावेळेला ती सवय झाल्यानंतर ते कुठेही भटकत गेलं तरी सुद्धा हे मी इथं ध्यान माझं केंद्रित करतोय ही भावना सुद्धा विसरायला होते. बरोबर. तो त्याचा अर्थ मात्र निर्भास झाला. आणि आता असा अर्थ मात्र निर्भास झाला कारण आता ते राहिलंच नाही शिल्लक. ते राहिलं काय नाही राहिलं काय, ते जपाचा अर्थ राहिला काय नाही राहिला काय, जप राहिला काय नाही राहिला काय. तर त्यावेळेला स्वरूप शून्यमेव माझं स्वतःचं अस्तित्व सुद्धा जणू काही स्वरूप शून्यम इव म्हणलंय याच्या प्रमाणे आहे. बरोबर. खरं अस्तित्व संपलेलं नाहीये पण त्याच्याप्रमाणेच माझं वाटलं. हे जे सगळं झालं समाधी ही समाधी आहे. वा. आणि या समाधी अवस्थेमधनं कैवल्य प्राप्ती वा. हे महर्षी पतंजलींचं अंतिम उद्दिष्ट आहे. वा. त्यामुळे महर्षी पतंजलींचा अष्टांग योग हा आपल्याला या पातळीपासून या पातळीपर्यंत घेऊन जाणारा आहे. म्हणून तो आपण प्रत्येकाने अभ्यासला पाहिजे. पण म्हणजे बघायला गेलं तर खूपच मोठी व्याख्या आहे त्याची. आणि आपण म्हणजे असं नाहीये की यातली एखादी स्टेप आपण स्किप करू शकतो. आपल्याला ते सगळंच पाळलं पाहिजे, आपण ते सगळंच फॉलो केलं पाहिजे, तरच आपण अगदी त्या समाधीच्या अवस्थेपर्यंत जाऊ आणि मग तिथून पुढे आपल्याला त्याची कैवल्य प्राप्ती जी काही आहे ती होणार आहे. म्हणजे अतिशय स्टेप बाय स्टेप त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि तुम्ही जर ते पाळलं त्याप्रमाणे जर वागलात तर तुम्हाला समाधी अवस्था मिळायला काही फार वेळ लागणार नाही. असं त्याचं आहे. वा, फारच छान. तर जे आपण आता बघितलं म्हणजे महर्षी पतंजलींच्या अष्टांग योगामध्ये यम आणि नियम हे जे त्यांनी सांगितलेले आहेत, तर योग या विषयाचा ते पाया आहेत का, आणि आहेत तर का आहेत म्हणजे पाया? नक्कीच आहेत. मग अशी मी जे उदाहरण जे म्हटलं की यम म्हणजे काय, तर समाजामध्ये मी ठीकठाक राहायला पाहिजे. मी जर का समाजामध्ये ठीकठाक नाही राहिलो, मी अहिंसा पाळली नाही आणि जो उठेल त्याला मारत सुटलो, लोकही तेच करणार आहेत उद्याला, मग मी माझा अभ्यास केव्हा करू? त्यामुळे हे मला पाळावं लागेल. बरोबर. नियम माझ्या व्यक्तिगत आयुष्य हे माझं सुखावह राहावं यासाठी मला ते पाळावे लागतील. बरोबर आहे. ते जर का मी पाळले तरच माझं व्यक्तिगत आयुष्य हे ठीकठाक राहणार आहे. ते जर ठीकठाक राहिलं तरच मी या सगळ्या पातळ्यांच्याकडे पुढे जाणार आहे. आणि म्हणून या यम आणि नियमांचं पालन करून मला पुढे जायचंय. आणि म्हणून या दोन पायऱ्या या अतिशय महत्वाच्या आहेत. त्यातनं मी पुढे गेल्यानंतर मला ती शेवटची पायरी एकदम मिळणार आहे. त्यामुळं हे आपल्याला पाळावं लागेल. म्हणजे एखादा जर म्हणाला की नाही मी काय यम वगैरे पाळणार नाही, मी नुसतं ध्यान करतो किंवा मी योगासनांचा अभ्यास करतो आणि समाधी अवस्थेला जातो, तर असं होणं शक्य नाहीये. म्हणजे तुम्हाला या अवस्था किंवा हे जे त्यांनी दिलेलं आहे हे पाळावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय तुमचं मन शांत राहणार नाही, एका ठिकाणी राहणार नाही. म्हणजे ते त्याच्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. चंचलता मनाची घालवणं, मनाची चित्ताची चंचलता घालवणं हे या सगळ्याचं उद्दिष्ट आहे. आणि हे चंचल असणारं मन ज्या वेळेला स्थिर व्हायला सुरुवात होईल त्यावेळेला तुम्हाला धारणा, ध्यान, समाधी या तीन पायऱ्याकडे तुम्ही जाऊ शका अगदी सहजतेने. ते जर स्थिर राहिलं नाही तर होणार नाही. समजा माझा अंगामधलं समजा गुडघा दुखतोय, सातत्याने गुडघा जर दुखत असेल, कसली आली आहे समाधी? माझं लक्ष सारखं गुडघ्याकडे राहणार आहे. बरोबर आहे. अगदी. वा. आता ह्याच्यातच आपण जेव्हा बघितलं की धारणा, ध्यान आणि समाधी, बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मी ध्यान करतोय म्हणजे मी समाधी अवस्थेतच पोहोचलेलो आहे. तर त्याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे ध्यान आणि समाधी? मग अशी जो मी विषय म्हटला की त्यामध्ये तीच भावना सातत्याने राहणं चित्तामध्ये हे ध्यानाचं वैशिष्ट्य आहे किंवा ध्यानाची व्याख्या ती आहे. समाधी ही त्याच्या पुढची पायरी आहे. आणि त्याच्यामध्ये जे मगाशी मी म्हटलं तर अर्थमात्र निर्भास आणि स्वरूप शून्यमेवता ही दोन्ही राहणं हे आवश्यक आहे. माझं अस्तित्व या ठिकाणी नाहीच आहे हे ज्या वेळेला जाणवेल त्यावेळेला मी त्या सगळ्या
एकूणच जे सगळं चैतन्य आहे त्या चैतन्याच्या बरोबर इतका एकरूप झालेलो आहे, ही समाधीची अवस्था राहणार आहे. अच्छा. आणि त्यामुळं ध्यान आणि समाधीमध्ये हा मुख्यत्वाचा फरक आहे. फरक आहे. अजून बऱ्याचदा म्हणजे असा संभ्रम लोकांना पडत असतो की मला छान गाढ झोप लागली, ते ध्यानच आहे की. हो. छान झोप लागली हे बरोबर. हा ध्यानाची एक थोडीशी अनुभूती अवस्था मिळते का, एक मिळून जाते, झलक मिळून जाते का, नक्की मिळते. पण झोपेमध्ये जाणीव नसते. अगदी अगदी बरोबर. आणि जाणीव पण म्हणजे अगदी जर सोपी जर व्याख्या करायची म्हटली तर जाणीवपूर्वक जर झोप झाली तर ती ध्यानाची अवस्था, ती ध्यानाची म्हणून ती प्राप्त होऊ शकेल. ही अगदी सोपी व्याख्या सांगतोय मी, हे काही खरी व्याख्या नव्हे. पण ज्यांना माझी झोप आणि माझं ध्यान हे एकच आहे असं ज्याला वाटायचंय तर त्याच्यासाठी हे सोपं चांगलं आहे सगळं. अच्छा. ते जाणीवाच्या कक्षेत नसतं. झोपेमध्ये मला जाणीव काहीच नसतं. बरोबर बरोबर. पण तरी सुद्धा एका अर्थाने तिथं थोडीफार जाणीव राहिलेली असते, कारण झोपून उठल्यानंतर जर छान झोप लागलेली असेल तर माणूस पहिलं काय सांगतो, अरे वा काय छान, काय मला छान झोप लागली होती. बरोबर. मग ही जाणीव कोणाला तरी झाली आहे. बरोबर. तो कोणाला तरी जी झालेली जाणीव आहे तो म्हणजे ते माझं स्वरूप आहे. हे महर्षी पतंजली शेवटच्या पायरीमध्ये कैवल्य प्राप्तीच्या वेळेला सांगतात. आणि त्यामुळे ते महत्वाचं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं राहतं. नाही तर बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मी छान ध्यान करतो, आता माझी ऑलमोस्ट समाधी अवस्थेला चाललेलो आहे. तर हा त्याच्यातला एक फरक आहे. पण हे केल्याशिवाय ते मिळणार नाही. त्यामुळे ध्यान करणं हे आवश्यक आहे, नक्कीच आहे. बरोबर. अभ्यास केला गेला पाहिजे. पुढची पायरी ती आहे. आणि तुम्हाला त्याचा सराव झाला तर एक अवस्था खरोखर अशी येते की तुम्हाला असं वाटतं की हे चैतन्य आणि मी एकच रूप आहे. बरोबर. तर तेव्हा ती समाधी अवस्था प्राप्त होते. ध्यानाचे अन्यही भाग हे राहतात, म्हणजे फायदे जे आहेत ते राहत असतात. मनाची एक कायम शांती राहते. बरोबर. द्वंद्वाने घात जो आपण शब्द वापरला मगाशी, द्वंद्वाच्या बद्दलचं जे सगळं आहे, स्थिरता राहून जाते. बरोबर. ही सगळी आपल्याला पाळता येते. त्या स्वतः जो कोणी असा जो योग करतो त्याला जर का योगी असं म्हणायचं जर झालं तर त्याच्या स्वतःच्या चेहऱ्यावरचं तेज हे झळकायला लागतं. तो ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणच्या लोकांना सुद्धा, आजूबाजूच्या लोकांना वाटायला लागतं की अरे हा काहीतरी वैशिष्ट्य आहे बरं का याच्याकडे. बरोबर. आजूबाजूच्या सगळ्या लोकांच्या वरती त्याचा प्रभाव पडायला सुरुवात होते. बरोबर. मग त्याचं म्हणणं हे सहसा कोणी खाली पाडू देत नाही. त्यामुळे ह्या सगळे हे जे फायदे जे लौकिक अर्थाचे आहेत, बरोबर, हे सहजतेने मिळायला सुरुवात होते. पण कुठलाही योगी हे फायदे मिळवण्यासाठी मी ध्यान करतो असं होत नाही. हे म्हणजे त्याचे साईड म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याच्यातनं मिळणारे एक फायदे जस्ट झाले. अंतिम हे वेगळं आहे, ध्येय हे वेगळं आहे. मेडिटेशन आणि ध्यान जे आपण म्हणतो ते एकच आहे. इंग्रजीत त्याला मेडिटेशन असं म्हणतात. म्हणजे आजकाल बऱ्याचदा ऐकायला मिळतं ना की मी मेडिटेशन करतो, मी मेडिटेशन करते, 5 मिनिटं केलं पाहिजे, 10 मिनिटं केलं पाहिजे. सध्या मुलांना शिक्षणाच्या मुळे मराठी वर्ड्स रिमेंबर करायला डिफिकल्ट जातं. त्यामुळं हे मला सोप्या भाषेत कळावं म्हणून. वा, फारच छान. तर आता आपण हे सगळं अष्टांग योगामध्ये महर्षी पतंजलींनी जे काही सांगितलंय ते सगळं समजून घेतलं, त्याचा नियम काय आहेत, यम काय आहेत समजून घेतलं. तर तणाव मुक्तीसाठी योगाचा कोणता मार्ग सगळ्यात प्रभावी आहे? म्हणजे हे सगळं तर आहे, हे आपल्याला करायचंच आहे. समाधी अवस्था किंवा कैवल्य प्राप्तीसाठी आपल्याला करणं गरजेचं आहे. पण आत्ताचं जे आपण आयुष्य किंवा जीवनशैली बघतो ती सतत बदलती आहे, तणावमुक्त खूप आहे. सतत प्रत्येक जण म्हणत असतो की मी स्ट्रेसमध्ये आहे. तो कॉर्पोरेटचा असो, घरातला असो, शाळेतला असो. आजकाल लहान मुलं पण म्हणतात की मला स्ट्रेस आहे अभ्यासाचा. तर त्याच्यासाठी म्हणून काय मार्ग आहे? नाही, या सगळ्या पायऱ्यांच्याकडनं ज्यावेळेला जातो ना, कदाचित शेवटची समाधीची अवस्था ही आपल्याला मिळेल न मिळेल माहित नाही. पण स्ट्रेस जाण्यापुरत्या या सगळ्या पायऱ्या या अतिशय उपयोगी आहेत. म्हणजे या जी 8 अंग आहेत त्यातलं हे समाधीचं शेवटचं अंग समजा क्षणभर असं गृह धरू मला मिळेल का नाही मिळेल परमेश्वराला माहिती. पण या 7 पायऱ्या तरी किंवा 7 जी अंग आहेत ती पाळल्याने स्ट्रेस मधनं मी पूर्णपणे रिकामा होणं हे तर सहज शक्य आहे. पंतप्रधान मोदींचं उदाहरण घ्या ना, त्यांना काय कमी आहेत का स्ट्रेस? आज हा हल्ला, उद्या इकडचा हल्ला करणारे, परवा तिकडनं करणारे, कुठेही हल्ला करणारे, आतनं पण करणारे आहेत ना भरपूर. अगदी. पण ते ज्या वेळेला ध्यानावस्था वगैरे सगळे येतात त्यावेळेला त्यांच्याकडे बघितल्यानंतर हा ठीक आहे चालू राहणार आहे. इतक्या सहजतेने त्याला तोंड देणं, बरोबर, हे आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतं ना. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा गीता सांगितली ती अर्जुनाला सांगितली आणि त्या रणांगणामध्ये सांगितली. बरोबर. रणांगणामध्ये सुद्धा हेच सगळे विषय त्यांनी तणाव होताच.
आपल्याला तर रोजच्या आयुष्यामध्ये याला मारू का नको मारू नको, हा हा. प्रश्न तर किमान येत नाही. बरोबर बरोबर. त्याला तर तो प्रश्न होता. अगदी. मग इतका गहन प्रश्न असताना सुद्धा गीता ही त्याला सांगितली गेली आणि त्याच्या आधारावर तो तिथनं तणावमुक्त होऊन युद्धाला तयार तयार झाला. झाला. बरोबर. म्हणजे या रोजच्या चालणाऱ्या युद्धामध्ये आणि त्या मानाने मी जो मगाशी म्हणलं उल्लेख केला, याला मारू का नको मारू इतकं मोठं काही जीवनामध्ये माझ्याकडे संघर्ष नाहीये. नाहीये. खरं आहे. फार तर माझं आणि त्याचं भांडण होतं. बस. त्याच्या हा. पलीकडे काय आहे? काय अगदी. मग अशा ह्याच्यात सुद्धा हा योग हा आपल्याला उपयोगी पडणारच आहे हम्म. आणि त्यामुळं तो जरूर करावा. वा. सो पुढचं मला असं विचारायचं होतं की स्वची ओळख करून देणारा योग आजच्या धकाधकीच्या स्पर्धेत एक तणाव मुक्त जीवनशैली म्हणून कशा प्रकारे अंगीकारता येईल? सर्वसाधारणपणे जर का या ध्यानाचा अभ्यास जर रोज 20 मिनिटं 25 मिनिटं एवढा जरी केला रोज रोज आणि 20-25 मिनिटं आणि एवढाही वेळ जर मला माझ्यासाठी काढता येत नसेल तर जीवन व्यर्थ आहे. मग पुढच्या जन्माला तुम्ही आता लवकर या. कारण मलाच जर माझ्या आयुष्याचं महत्व जर कळता येत नाहीये, हे सगळं कोणासाठी चाललंय? माझ्या स्वतःसाठी आहे. बरोबर आहे. आणि मग मी माझ्या स्वतःसाठी जर एवढं सुद्धा करणार नसेल तर मग दुःखी जीवनामध्ये त्याच्याबरोबरच राहा. दुःख राहणारच आहे. ते राहणारच आहे. द्वंद्व कायम राहणार. त्याच्याबरोबर राहायला शिका. यातलं सगळ्यात सोपं काय आहे ते ठरवा. दुःखाबरोबर राहणं सोपं आहे का 20 मिनिटं रोजची घालून हे करणं सोपं आहे? बरोबर. आणि त्यामुळं माझं असं व्यक्तिगत मत आहे की हे सोपं आहे जास्त. आणि ही अशी ध्यानं जी निरनिराळी आहेत ना, अनेक ध्यानं ही अशी गायडेड मेडिटेशन या नावाने अनेकांनी दिलेली आहेत. माझ्या परिचयामध्ये उल्लेख आला श्री श्री रविशंकरजींच्या ह्याच्यात मी अनेक ठिकाणी काम करतो. बरोबर. त्यामध्ये त्यांची सुद्धा अशी रेकॉर्डेड ध्यानं ही भरपूर संख्येने उपलब्ध आहे. अच्छा. आणि असं जर का ते कुठलं जर ध्यान लावलं आणि केलं त्यांचंच करावं असं नाही. भावातीत ध्यान म्हणून जे महर्षी महेश योगींनी जे काय सुरू केलं होतं ते आहे. त्या सद्गुरू जग्गी वासुदेव त्यांचं जे म्हणलं होतं त्यांची पण बरीचशी आहेत. यांची ओशोंची पण निरनिराळी ध्यान आहेत. यातलं कुठलंही ध्यान निवडा, त्याच्यामध्ये अडचणीचा विषय काहीच नाहीये. ते घेऊन त्यामध्ये सातत्याने जर का प्रगती करत गेलं, समाधी मिळेल का नाही मला माहित नाही, पण तणावमुक्त जीवन नक्की मिळेल. वा वा, फारच छान. खूपच छान सर. तर योग म्हणजे शरीर, मन आणि श्वास यांचा सुसंवाद साधणारी एक प्राचीन जीवन पद्धती आहे. चित्ताच्या वृत्तींना शांत करून आपण आत्मसाक्षात्काराकडे गेलं पाहिजे आणि त्याची एक शास्त्रशुद्ध पद्धती पण आपल्याकडे महर्षी पतंजली यांनी सांगितलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त वैयक्तिक आरोग्य, मानसिक आरोग्य याच्यासाठी सुद्धा योगाभ्यास हा आजच्या जीवनामध्ये किती महत्वपूर्ण आहे हे आपण आता सगळं समजून घेतलंच. आणि मला असं वाटतं की सध्याच्या धकाधकीच्या जीवनात किंवा तणावमुक्त जीवनात योगासनांचा अभ्यास किंवा योग या विषयाचा अभ्यास करणं हे अतिशय अनिवार्य झालेलं आहे. तरच आपण तणावमुक्त होऊ शकतो आणि एक निरोगी असं आयुष्य आपण जगू शकतो. आणि मला वाटतं की हे आपण ही जगाला दिलेली एक देणगीच आहे अतिशय अमूल्य अशी. आणि विश्वयोग दिवस हा आपण दरवर्षी 21 जूनला साजरा करतो. तर त्यानिमित्ताने हा आपण एक विशेष पॉडकास्ट घेतला आणि भारतीयांची अवधारणा किंवा आपल्या परंपरेत योगाबद्दल काय सांगितलेलं आहे, त्याच्या व्याख्या काय आहेत याबद्दल आपण आज चर्चा केली आणि तुम्ही अतिशय सहज सोप्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना सांगितलं. त्यासाठी मी सगळ्यांच्या वतीने आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. एकच प्रार्थना सगळ्यांना शेवटी आहे की सगळ्यांनी आता योग दिवसाच्या निमित्ताने सुरुवात करा आणि कैवल्य प्राप्ती होईपर्यंत चालू ठेवा. नक्कीच नक्कीच. तर ह्या विश्वयोग दिनाच्या निमित्ताने आपण नक्कीच संकल्प करूया आणि निदान दिवसातली 20 मिनिटं तरी स्वतःसाठी काढून योगासन, प्राणायाम यांचा अभ्यास करूया. नक्कीच. धन्यवाद सर. धन्यवाद.